प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना यंदाचे मानाचे पद्म पुरस्कार घोषित झालेले आहेत। यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, प्रवीण कुमार, अभिनेता आर माधवन यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर अभिनेता मामुटी, गायिका अलका याज्ञिक, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण घोषित झालेले आहे। तर धर्मेंद्र आणि ॲडव्होकेट गुरु पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण आणि सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर झाला आहे। तर ममुटी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। अलका याज्ञिक यांना देखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। तर मरणोत्तर पद्मभूषण हा पियुष पांडे यांना जाहीर झालेला आहे। तर मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार शिबू सोरेन यांनाही जाहीर झाला आहे। भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। विजय अमृतराज यांनाही पद्मभूषण पुरस्कार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। अभिनेता आर माधवन यालाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। तर सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। क्रिकेटर रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलाय। प्रवीण कुमार यालाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। रघुवीर खेडेकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। तर भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। श्रीरंग देवबा लाड यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे। अशोक खाडे यांच्याही नावाची घोषणा पद्मश्री पुरस्कारासाठी झाली। आर्मिदा फर्नांडिस यांच्याही नावे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे।